हे सगळे सोबत आहेत, शिवसैनिक कट्टर. या या लोकांनी मेहनतीने आणि तुम्ही लोकांनी मेहनतीने शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवलेला आहे. मुळामध्ये प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे नेमका आहे तरी काय. जो काही आता भाडखाऊ जनता पक्ष आहे, हो मी बीजेपीला भाडखाऊ जनता पक्षच म्हणतोय, कारण यांच्यामध्ये कोणी नेता उरलेला नाही, विचार नाही, कोणी आदर्श नाही, म्हणून अशोक चव्हाणाने घेतलं. कारण काय किती वर्ष झाली, आणीबाणीनंतर हा पक्ष जन्माला आला. त्याच्या आधी जनसंघ होता, RSSला तर पुढच्या वर्षी 100 वर्ष होतात. पण 100 वर्ष सगळी भाकड, नुसती शिबिरं झाली, मंथन शिबिर, हे शिबिर, ते शिबिर, पण निर्माण काहीच करू शकले नाही. आणि म्हणून त्यासाठी त्यांना वरपासून खालपर्यंत बाहेरच्या पक्षातली लोक आयात करावी लागत आहेत. म्हणजे जय श्रीराम ठीक आहे, पण भाजपने आता जय जय आयाराम, सगळ्या आयारामांची मंदिरं बांधतायत, सगळे आयाराम. कारण काय, मुळामध्ये हृदयातच राम नाहीये. काही काही लोक तर त्यांनी अशी घेतलेली आहेत. मी 1-2 दिवसापूर्वी बातमी वाचली, तुम्ही पण वाचली असाल, की ओरिसामध्ये एक ते, जर मी चुकत नसेल ना, प्रशांत कुमार जगदेव नावाची एक दिव्य व्यक्ती आहेत. त्यांना नवीन पटनायकनी त्यांच्या पक्षातून काढून टाकलं होतं 1-1.5 वर्षापूर्वी. आता तुम्ही म्हणाल त्यांनी काढलं, ओरिसामधला माणूस नवीन पटनायकनी काढला, आम्हाला काय सांगता. पण का काढला होता, तर ह्या माणसाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घुसवली होती आणि जवळपास 20-25 कार्यकर्ते जखमी झाले, एक पोलीस ऑफिसर जखमी झाला. आणि त्यांनी गाडी भले भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती घुसवली असली तरी हा क्रूरपणा माझ्या पक्षात चालणार नाही, म्हणून नवीन पटनायकने त्यांना लाथ घालून बाहेर काढलं होतं. आणि आता काय झालं, भाजपाने त्यांना वाजत गाजत पक्षात घेतलं आणि मला असं वाटतं उमेदवारी पण दिली. म्हणून मी म्हणतो ना, की अस्सल जे भाजपवाले आहेत, भारतीय जनता पक्षवाले, हे भाडकाऊ जनता पक्षवाले नाहीत, हे वेगळे, आणि ओरिजिनल होते ते वेगळे. त्यांनी एकमेकाला विचारलं पाहिजे की अरे आपण आपलं घरदार कुटुंब, जसे तुम्ही शिवसैनिक आहात, वेळ प्रसंगी तुम्ही घरावरती निखारे ठेवून जनतेच्या मदतीसाठी धावून जाता, आणि अशा वेळेला जर का कोणी कार्यकर्त्यांना चिरडणारा तुमच्या डोक्यावरती बसवला तर कसं वाटेल. आणि हा विचार मी RSSला सुद्धा विचारतोय, प्रश्न भाजपला विचारतोय की हेच तुमचं हिंदुत्व आहे का. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आमचं हिंदुत्व आहे असं ज्वलंत आहे, जिवंत आहे. आज गोरेगावमध्ये मी आलो, देसाई साहेब आहे तिकडे. गोरेगावची शाखा म्हटल्यानंतर कशासाठी प्रसिद्ध आहे, ॲम्ब्युलन्स, रक्तदान. आणि ही जी आपली एक वृत्ती आहे, ही कोणत्या पक्षामध्ये आहे. कोणतेही संकट असो, नैसर्गिक आपत्ती असो, कधीतरी अतिरेक्यांचा हल्ला असो, अपघात असो, पहिला धावून जातो तो शिवसैनिक. पहिला शिवसैनिक धावून जातो. आणि रक्तदान करताना आपण हा नाही विचार करत मी देणारं रक्त कोणाला जाईल. आज तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की काल सुद्धा आपण जोगेश्वरीत होतो, जुहूमध्ये होतो, मुंबईमध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागात सुद्धा मुस्लिम लोक मोठ्या संख्येने आपल्या सोबत आलेत. हा काय चमत्कार आहे. बरं, मी त्यांना विचारतो की अरे तुम्हाला माहित नाही का तुम्ही काय करताय, भगवा झेंडा. तो माहिती आहे आम्हाला, पण तुमचा जो भगवा आहे तो आणि भाजपचा याच्यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. कधी शिवसेना प्रमुखांनी केवळ धार्मिक द्वेषापायी मुसलमानांना मारा असं नाही सांगितलं. आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो, पण आमच्या हृदयात राम आणि हाताला काम देणं हे आमचं हिंदुत्व आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेला जे सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व, मी अगदी प्रत्येक सभेत आवर्जून सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व, आणि भाडखाऊ जनता पक्षाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक आहे. आज सगळ्या जातपात धर्माच्या लोकांना मी आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपले धर्म, आपली जात पात बाजूला ठेवून हा देश, हाच माझा धर्म, आणि देश रक्षणासाठी, देशातली लोकशाही रक्षणासाठी आपण सगळे आता एकत्र येऊया. आणि काल मी म्हटलं काही जण आज सुद्धा जात आहेत, जाऊ द्या.
काल एक प्रश्न विचारला होता मी जोगेश्वरीच्या शाखा भेटीमध्ये, तोच तुम्हालाही विचारतो. छत्रपती शिवाजी महाराज आज 300 वर्ष 350 वर्ष होऊन गेली, बरोबर ना? किती वर्ष झाली? किमान 300 350 तर झाली. पण 350 वर्षानंतर सुद्धा खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, आनाजी पंत याची नावं घेतल्यानंतर आपण काय बोलतो त्यांना? म्हणजे 350 वर्षानंतर सुद्धा ते त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकलेले नाहीत, तर आता जे गद्दारी करतायत त्यांना पुसायला किती जन्म घ्यावे लागतील? मग प्रत्येकाने ठरवायचंय की मी खंडोजी खोपडेची औलाद आहे का बाजीप्रभू देशपांडे, तानाजी, मुरारबाजी यांचा मी वंशज आहे, हे आपण स्वतःनी ठरवायचंय. म्हणून जे खंडोजी खोपडेची औलाद असेल, सूर्याजी पिसाळीची औलाद असेल, जा, तुम्हाला तिकडे मिंदे बसलाय, जा त्याच्या दाढीखाली जाऊ शकता, कारण तो सुद्धा तीच आहे औलाद. गद्दार म्हटल्यानंतर गद्दारच. आणि यांचं राजकीय आयुष्य आता जे काय चालले झकाझकी, मी अजून बोलत नाहीये, जरा हो रे त्यांचं सगळं काय व्हायचं ते, मग नंतर आपण बोलू. पण तूर्त तुम्ही सगळेजण जमलेला आहात. मी काल 4 विधानसभा मतदारसंघात गेल्यानंतर तिकडे खासदार म्हणून कोणाचं नाव जाहीर केलं? जबाबदारी घेणार तुम्ही? आणि समोर कोणी असो, समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून, मला नुसता विजय नकोय, डिपॉझिट जप्त करून विजय पाहिजे. आणि हा लढा जो आहे तो गद्दार विरुद्ध निष्ठावान असा लढा आहे. एका बाजूला देशभक्त आहेत आणि एका बाजूला द्वेषभक्त आहेत. जे द्वेष करणारे लोक आहेत, द्वेष पसरवणारे लोक आहेत, तर देशभक्त आणि द्वेषभक्त असा हा लढा आहे. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा हा लढा आहे. आणि त्याकरता या माझ्या कुटुंब संवादाच्या निमित्ताने, शाखा भेटीच्या निमित्ताने एवढे माझे सगळे कुटुंबीय जमलेले आहेत. बस काय परवा आहे मला, कोण उतरायचं उतरू द्या, मैदानामध्ये उतरू द्या. माझं तर म्हणणं आहे की असं कोणी शिल्लक राहता कामा नये की उद्या आपण जिंकल्यानंतर कोणी सांगावं तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो तिकडे, अरे जा तू पण जा, आता तुला पण आडवा करतो. एवढी ताकद आज सुद्धा माझ्या या मर्द शिवसैनिकामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे आपली महाविकास आघाडी, आता सुद्धा तुम्ही पाहिलं काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, अगदी वरपासून खालपर्यंत ही हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि हा जो शिवरायाचा पवित्र भगवा आहे त्याला डाग लावण्याचा काम ज्या भाडखाऊ जनता पक्षाने केलेलं आहे, त्यांच्या उरावरती हा खरा भगवा मला फडकवायचा आहे, खरा भगवा. आणि तुमचा उत्साह बघितल्यानंतर मला खात्री आहे की कोणीही गेलं तरी सुद्धा जोपर्यंत माझ्यासोबत तुम्ही साधी माणसं आहात, निष्ठावंत माणसं आहात, निष्ठावंताला कधी पराभव हा माहिती नसतो. ढीगभर गद्दारांपेक्षा मूठभर मावळे निष्ठावंत हे मजबूत असतात आणि हे मावळे माझ्यासोबत आहेत. तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. अगदी शिवसेना प्रमुखांच्या भाषेत बोलायचं तर तुम्हाला सगळ्यांना निरोगी, आनंदी, उत्तम दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.